हॅलो ब्युटिफुल लेडीज, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. माझ्या बऱ्याच वयस्कर मैत्रिणींनी मला कमेंट्स केल्या होत्या की ताई आम्हाला मेकअपबद्दलसुद्धा थोडंसं तुम्ही सांगावं, कारण मी त्यांच्याबद्दल एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये बरेचसे त्यांच्या रिलेटेड व्हिडिओ बनवलेले आहेत. नाही पाहिले असतील तर नक्कीच बघा. तर आज माझ्या वयस्कर मैत्रिणींच्या मेकअपबद्दल मी बोलणार आहे. साधा सिंपल मेकअप सगळ्यांना आवडतो आणि सर्वांना करायची इच्छा असते. तर बघा मैत्रिणींनो, प्रत्येकाला सुंदर दिसायचं असते. मग थोडासा बेसिक मेकअप केला तर आपल्या वयस्कर मैत्रिणी देखील खूप छान दिसतील. आणि का होईना, त्यांचाही अधिकार आहेच की मेकअप करण्याचा. तर असं पार्टी वेअर किंवा मग लग्नात जाण्यासाठी छोटा मोठा मेकअप करू शकतात. पण त्याआधी मी थोड्याशा तुम्हाला स्किन केअर संबंधी काही टिप्स देणार आहेत. तर माझ्या सगळ्याच वयस्कर मैत्रिणींनो, तुम्ही भरपूर पाणी प्या. त्याने तुमची स्किन नेहमीच तुकतुकीत राहील, तुमची स्किनवर ग्लो राहील. ज्या 40शी पार केलेल्या आहेत ना, त्यांना मी सजेस्ट करेल की भरपूर पाणी प्या, म्हणजे 50शी नंतरसुद्धा तुमची स्किन खूप छान राहणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक स्किन केअर म्हणून किंवा डेली बेसिकवरती सांगणार आहेत की सोप तुम्ही वापरणं बंद करा. आणि स्किन जी आहे ना आपली चेहऱ्याची, सोपने खूप जास्त डल होते. एखादा छान सौम्य तुम्ही फेसवॉश वापरा. हर्बल असेल तरी चालेल, पण तुम्ही एक छान फेसवॉश तुम्ही एखाद्या कडून माहिती करून घ्या किंवा मेडिकलमध्ये तुम्ही विचारू शकतात. मॅच्युअर स्किन असते आपली, अगदी म्हणजे थोडंसं त्या स्किनमध्ये एजिंगचा जो काही प्रभाव दिसून येतो तो फेसवॉशने थोडा हलका कमी होतो. आणि आपली जी चेहऱ्याची स्किन आहे ना, खूप मऊ, सॉफ्ट आणि तुकतुकीत राहते. तर साबण न वापरता तुम्ही छानसा फेसवॉश वापरा. तसंच तुम्ही डेली एखादा मॉइश्चरायझर नक्कीच वापरा. आंघोळ केल्यानंतर, चेहरा धुतल्यानंतर एखादा मॉइश्चरायझर नक्कीच आपल्या चेहऱ्याला लावा, ज्याने तुमची स्किन सॉफ्ट राहणार आहेत, खरखरीत होणार नाही आणि सुरकुत्या देखील कमी येतील आणि तुम्हाला देखील खूप छान फील होईल. आणि जर तुम्ही मेकअप करत असाल तर ह्या गोष्टी देखील तुम्हाला एकानंतर एक करायच्याच आहेत. फेसवॉशने चेहरा धुवायचा आहे, नंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही दिवसाच्या एखाद्या फंक्शनला जात आहात किंवा मग मार्केटला जात आहात किंवा कुठेतरी बाहेर दिवसाच्या फंक्शनला जात असाल तर तुम्ही सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. तर आपल्या मॅच्युअर्ड स्किनसाठी म्हणजे वयस्कर महिलांसाठी जो सनस्क्रीन आहे तो 50 SPFचा तुम्ही घ्यायचा आहे आणि तो सनस्क्रीन नेहमीच लावायचा आहे. संध्याकाळच्या पार्टीला मेकअप करताना किंवा तयारी करताना अजिबात लावू नका, पण दिवसाला नक्कीच वापरा. तर आपल्या स्किनसाठी 50 SPFचा हा अगदी योग्य सनस्क्रीन आहे, नक्कीच वापरा. त्यानंतर तुम्ही मेकअप स्टार्ट करत असाल तर जसं मी सांगितलं, ह्या 3 गोष्टी तुम्हाला एकानंतर एक करायचं आहे. त्यानंतर एखादं फाउंडेशन घ्या ज्याने तुमची स्किन हायड्रेट राहील, म्हणजे थोडासा ओलावा नमी राहील असं फाउंडेशन तुम्ही निवडायचं आहे. चेहरा अगदी ड्राय होत असेल तर मग तुम्ही BB क्रीम वापरू शकतात, पण तेही छान ब्रँडेड कंपनीचं. त्यानंतर कन्सिलर येतं, जे आपल्या सुरकुत्या लपवून देतं. एखादं कन्सिलर तुम्ही तुमच्या सुरकुत्यांवरती लावून आणि त्या सुरकुत्या लपवू शकतात. तर हा देखील एक मेकअपचा भाग आहे. तर थोड्याशा हलक्या आपण त्यांना लपवून घेऊ शकतो. त्यानंतर एखादा छानसा फेस पावडर लावायचा आहे, कॉम्पॅक्ट पावडर ज्याला आपण म्हणतो. तर तेही असं निवडा जे पूर्ण फुल कव्हरेज देईल, म्हणजे तुमच्या चेहऱ्याच्या सुरकुत्या, चेहऱ्याचे डाग वगैरे लपवून देईल असे पावडर तुम्हाला यूज करायची आहे. कॉम्पॅक्ट पावडर ते तुमच्या चेहऱ्याला खूप छान असा एक मॅच्युअर्ड रंग देईल आणि छान तुमची स्किन आणि चेहरा दिसेल. काजळ हे आपापली इच्छा आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही काजळ नक्की लावा. हलकंसं काजळ तुम्ही भरून घेऊ शकता डोळ्यांमध्ये, कारण काहींना खूप सवय असते आधीपासून, पण काही नाही लावत तर त्यांनी नाही लावलं तरी चालेल. आयलायनरचं पण मी तसं सजेस्ट करेल. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की लावा. एखादी लाईट तुम्ही आयलायनर ब्लॅकमध्ये किंवा ब्राऊनमध्ये तुम्ही वापरू शकतात. तसंच तुम्ही मस्कारा वगैरे जर तुम्हाला आवडत असेल, हे आपल्या आवडीने तुम्ही करू शकतात. लावायचं असेल तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात, पण थोड्याशा लाईट तुम्ही करा. लिपस्टिक देखील मॅच्युअर्ड स्किनला, म्हणजे आपल्या वयस्कर ज्या महिला त्यांच्या स्किनला ना थोडासा न्यूड कलर खूप छान वाटतो किंवा एखादी लाईट शेड तुम्ही वापरा.
एखाद्या डार्क शेडचा तुम्ही त्याला हलका त्याचा शेड वापरा आणि किंवा मग न्यूड कलर तुम्ही वापरू शकतात. खूप छान दिसेल तुमच्यावर. इथं मी चार्ट तुम्हाला दाखवत आहे तर खाली सगळे डार्क कलर आहे, पण त्याचेच त्यांनी हलके वरती न्यूड कलर दिले आहेत, लाईट शेड दिले आहेत. तसे शेड तुम्ही वापरा, खूप छान दिसतील. अगदी भडक रंग न वापरता असे न्यूड कलर वापरले तर तुम्हाला मेकअप करण्याचाही फील होईल. समोरच्याला असं वाटणार नाही की तुम्ही खूप काही तुमच्या चेहऱ्यावरती लावलेलं आहे. तर असे जर आपण 50 किंवा 60 नंतरच्या महिलांनी जर छान असा बेसिक मेकअप केला तर कुठल्याही पार्टी फंक्शनला आपण जाऊ शकतात आणि अगदी आपण खूप असं भडक दिसणार नाही. आपला चेहरा आणि आपला जो स्किन टोन आहे तो अगदी इक्वल दिसेल, खूप छान दिसेल. तर पण अजून एक मी तुम्हाला स्किन केअर सांगेल की बाहेरून आल्यानंतर तुम्ही ना तुमचा चेहरा स्वच्छ करायला विसरू नका आणि रात्रीच्या वेळेस ना एखादा नाईट क्रीम नक्कीच वापरा. आपण एखादा ॲलोवेराचा किंवा मग ज्याने आपली स्किन हायड्रेट राहील असा तुम्हाला नाईट क्रीम यूज करायचा आहे. तर रोज रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर नाईट क्रीम लावून झोपा, कारण आपण झोपतो ना तेव्हा आपली स्किन देखील श्वास घेत असते, तिला देखील गरज असते एक सॉफ्टनेसची. तर तुम्ही छान प्रकारे असा नाईट क्रीम वापरू शकतात. बॉडीला रोजच्या रोज एखादं बॉडी लोशन तुम्ही लावा. आपली जी बॉडीची हातापायांची स्किन आहे ती डल होत जाते, रुक्ष होत जाते. तर रोज एखादा तुम्ही बॉडी लोशन यूज करा. बऱ्याच बायका खोबरेल तेल यूज करतात, पण खोबरेल तेलावर ते बाहेरची डस्ट बसते आणि आपली स्किन अजून डल होत जाते. एखादा तुम्ही जर बॉडी लोशन वापरला तर काही हरकत नाही, तुम्ही कुठली नवीन फॅशन नाही करत आहेत, हे आपल्या स्किनला गरजेचं आहे. तेल आहेत ना, बऱ्याच बायका रोज तेल लावतात किंवा कोणी कोणी तेल अजिबात लावत नाही. पण आठवड्यातून एकदा तुम्ही तेलाने छान आपल्या केसांना चंपी करा. जरी पांढरे झाले असतील किंवा काळे असतील तरीही तुम्ही छान प्रकारे त्यांना असं मसाज करून घेऊ शकतात. रोज रोज तेल लावण्यापेक्षा आठवड्यातून एकदा थोडंसं कोमट तेल केसांमध्ये नक्कीच वापरा. त्यानंतर तुम्हाला आठवड्यातून एकदा असं काही फेसपॅक तयार करून घ्यायचं आहे घरच्या घरी. जसं हळदी आहे, बेसन, त्यामध्ये मुलतानी माती, गुलाबजल असं तुम्ही टाकून एक छान फेसपॅक तयार करा. बाहेर महिला फेशियलला बऱ्याचदा जात नाहीत, तर घरच्या घरी आठवड्यातून एकदा असा हा फेसपॅक तुम्ही तयार करून आपल्या चेहऱ्याला लावून 15 मिनटं ठेवून आणि नंतर स्वच्छ धुवून घ्या. तुमची स्किन खूप मऊ राहील, खूप छान राहील. तर मैत्रिणींनो, ह्या काही गोष्टी तुम्हाला मी आज सजेस्ट केल्या आहेत स्किन केअरच्या बाबतीत आणि मेकअपच्या बाबतीत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि अजून तुम्हाला कुठले विषय बघायचे असतील किंवा त्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच तुमच्यासाठी मी असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि आजचा हा मेकअप संबंधी, स्किन केअर संबंधी व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. आणि असं छान तुम्ही देखील तयार होऊन एखाद्या पार्टी फंक्शनमध्ये जा. अजून काही आयडिया असतील तर नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय ब्युटिफुल लेडीज.